मित्रांनो, जसं आपण देवाकडे एक नवस मागतो, देवाला ते नवस पूर्ण करण्यासाठी आपण देवाची सेवा करतो. म्हणजे देवाला जे आवडते ते आपण बनवून त्याला प्रसाद म्हणून नैवेद्य देतो. उदाहरणार्थ आता गणपती बाप्पाला आपला मोदक आवडतो, लाडू आवडतो. आपण किती प्रेमानं मायेनं ते मोदक आणि लाडू बनवून गणपती बाप्पाला नैवेद्य देतो. तसेच कुठल्या दिवसात देवाला बकरा आवडतं म्हणून आपण एक बकर कापायच्या जागी 2 बकर कापतो. तसेच आपल्या भूमातेला, आपल्या भूदेवीला काय आवडते, तिला काय दिलं तर ती प्रसन्न होते, ह्याचा अभ्यास आपण केला पाहिजे. पण आपण ह्याचं उलटंच करतो. आपण काय करतो, जे भूमातेला जे अन्नच नाही ते भूमाता कधी खाऊ शकत नाही, ते आपण पेस्टिसाइड खताचा वापर करतो, युरियाचा वापर करतो, DAPचा वापर करून आज आपण भूमातेला नाराज करतो. मित्रांनो, भूमातेला प्रसन्न करायला शिका. भूमातेला जे आवडते, पारंपरिक पद्धतीनं प्राचीन काळापासून भूमातेला आपण नैवेद्य दाखवत आलेलो आहोत. ते आपण व्यवस्थित दाखवलो तर कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही, भूमाता प्रसन्न होणार. आज अशाच प्रकारे या शेतकऱ्याला आज भूमाता प्रसन्न झालेली आहे. म्हणून छान अशा पद्धतीनं कांदा आज पिकलेला आहे. जवळजवळ अर्धा किलोचा एक कांदा आज पिकलेला आहे. हे फक्त भूमातेच्या प्रसन्न झाल्यावर झालेलं आहे मित्रांनो.